जगदंब जगदंब फ्रेंड्स, तर हे आहे आमचं सुंदर असं गाव आणि ते आहे आम्ही अशी गाडी लावलेली आहे, पाक केलेली आहे. आणि हे असं मागच्याच वर्षी नवीन हनुमानाचं मंदिर बांधलेलं आहे. आणि हे आहे पिंपळ आणि पिंपळाखाली आहे मंजुबाचं मंदिर. आणि हे आहेत आमच्या टाकळीच्या आई. टाकळीच्या आई हाय करा. हे आमच्या मिस्टरांच्या आजी आहेत, आमच्या आजी सासूबाई आहेत या. टाकळीच्या आई इकडे बघा ना. हां हाय करा, असं करा. हां हाय करा. चला आता ह्या आहेत ना, आमचं घर इकडं आहे आणि मिस्टर दिघे आमचे थोडंसं कामानिमित्त गेलेले आहेत. तोपर्यंत म्हटलं चला आपण देवदर्शन घेऊयात. तर हे आहे प्रसिद्ध कशाचं मंदिर आहे टाकळीची आई? भैरवनाथ. ही आहे टाकळी आणि ह्या आहेत आमच्या टाकळीच्या आई. हाय ना आई, असं म्हणतात. टाकळीच्या आई, सुसच्या आई, वाकडच्या आई. हे मंदिर कधीच आहे टाकीचे? लय कवाचं पूर्वीचे ते कधीच आहे? पूर्वीचं असतं बाई हे गावाचे मंदिर. पूर्वीचं मंदिर आहे. आणि हे पहा, हे तुम्ही असं पाहू शकता. हे फोटो काढून तर ये मोर हां पुढे ये. हां असं रे भैरवनाथ, लय मुंगळे आहेत रे. असू दे चिड्या म्हणजे कुठं जाते का भैरवनाथ भगवान की जय. पाणी आहे का? पाणी टाकायला पाहिजे होतं खरं ना. ती पुरी घर इकडे बघ. यातलं पाणी टाकू का? आता हे टाका इथं पीठी असती पण पीठी नाही ते टाकावं. काय पैसे? हा पैसे हा वाच नाही माझ्याजवळ रुपये नाही. सुद्धा असायला पुढं टाकावं तेच कळा ना मला. काय आणून टाकावं देवाच्या देवाला त्याच्यात काय त्याचं काय टाकावं खाली देवाबरोबर कुणी येईल देव काय देवाबरोबर व्हायचं का मग हां ठेवा पैसे, त्याला काय होतं? दर दर कुणी जाऊन ठेव ओवळं. वळून ठेवू का? हा असं ठेवायचं का? हा ठेव खाली. असं इथं वळायचं. मला इडा पिडा धूर कर आणि चांगलं कल्याण कर लेकरांचं माझ्या. सगळं चांगलं बरं वाटून दे. दणादण बड्यासारखे होऊ दे सगळे. आणि ह्या का पालखीला हात लावा आणि इकडे या. जय श्री नाथ भगवान की जय. जय श्री भैरवनाथ भगवान की जय. यात्रेच्या वेळेस परत या म्हणून हे करा. तिरसूळ गुडगुडी सगळं आहे. याई पण तिकडं वळवायचं नसतं. यात्रा असते ना या महाराजांची असते यात्रा. ह्यावेळेस यात्रेला नाही ना जमले यायला. ओम नमः शिवाय. शंभो शिव शिव शंकरा. हर हर महादेवा. हे पहा कसे मुंगळे आहेत, तुम्ही पाहू शकता. असे मुंगळे असतात गावांकडे. यार मला या मुंगळ्यांची फार भीती वाटते. टाकायची आहे काय नाही करीत मुंबई. त्यांनी पुढं जायचं ते पोटासाठी खायसाठी. हे पहा कसं आहे गावाकडचं वातावरण, एकदम सुंदर छान. जाऊ का इथं आम्ही धुवायला यायचो नदीला तिकडे. कुठं धुवायला यायचं टाकीची आई? कुठं धुवायला यायचा? इथं शेंदून धुवायचो तिकडं लांब जायचो. हे पहा इथं तुम्हाला विहीर दिसते का फ्रेंड्स? तर इथं ते धुवायला यायचे. आणि कुठे जायचा? तिकडं नदीला लांब हिंडायचो धुवायला. सरपणाला धुवायला सरपणाला तोडून आणायचो कुराडी. ही कुणाचं आहे ते? त्या नूतन मावशी त्यांची शेती काय? नाही माळ्यांची हां 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 शेजारच्या लोकांची. हां हां हां. हे आमच्या मिस्टर दिघेंचं मामाचं गाव. दरवाजा बंद करते ना कुत्री मांजर. असं असतं फ्रेंड, पहा गावांकडे असं असतं. काळजीनं पाया पडायचं, काळजीने दार लावायचं. हो ना टाकायचे. मग ती कुत्री मांजर करते ना. बघा ना गोडा देवाचा किती छान. तर इथं जी यात्रा भरती ना फ्रेंड्स, इथली यात्रा पाहण्यासारखी असते टाकायची यात्रा. यावेळेस आम्हाला जमलं नाही यात्रेला यायला, पण पाया पडायला तू जमलं. काय माथेला तर तुम्ही नको माथा येडा घालून गाडी गेली असती तर तू काय माथे तो तुमच्या ते आल्यानंतर जाऊ ना आपण तू काय मातेला. हा
ते आल्यानंतर जाऊ ना आपण तुकाई मातेला. जरा घालून तसंच म्हणतो आपण. हे पहा फ्रेंड्स, चल शिस्ती. आपली गाडी उघडी ना रे, आपण नाही काय नाही कोण नाही. यायचं. फ्रेंड्स आम्ही घरी नाही गेलो का, तर आम्ही असं मंदिर रानामध्ये गेलेत सगळे. आता आम्ही रानामध्ये पण जाणार आहोत, पण आमच्या दिघांचं काम आहे गावात म्हणून ते गावात गेलेत. सरकारी दवाखाना इथे. इकडे हे असं आहे, इकडे हे असं आहे, इकडे हे असं आहे, इकडे हे असं आहे. हे काय हो टाकीचे, मी तर इकडे पहिल्यांदाच आली रे. इकडं अंगणवाडी काय? हे सरकारी मंदिर इकडे सरकारी दवाखाना आहे पहा. हा टाकळीचं सरकारी दवाखाना आहे, तुम्ही पाहू शकता. इकडं आमच्या सासूबाईंचं म्हणजे जन्मगाव आहे, त्यांचं गाव आहे आमच्या सासूबाईंचं. आणि आमच्या सासूबाईंची आई म्हणजे आमच्या टाकळीची आई. हे पहा, आता आम्ही आलेलो आहोत. देवाचं तोंड तरी बघा. हा, जय हनुमान. जय हनुमान मारते. आज मंगळवार आहे, आज चांगला वार आहे. म्हणूनच तू काय तर दर्शन घेऊ. नाही तू काही दर्शन घेतो ना आपण दरवेळेस, हा. घेऊ ना यावेळेस पण. हे पहा, अशा प्रकारे असतं हे. आता आमच्या आई मला आहे ना गाव दर्शन घडवत आहेत. प्रत्येक वेळेस आलं की मी यांच्यासोबत दर्शनाला करते. इथं रामाची कॅशेट दिवसभर काय सुंदर मंदिर आहे. आतमध्ये बघितलंय का? पहा किती सुंदर मंदिर आहे. सांगा बाई या मंदिराबद्दल जरा. दोन मारुती काय तिथे? एक मारुती पहिला येताना, मग नवीन एक आणला. असं 2 मारुती येते गावात. काही नवीन असं ना. फॅन किती पाहिजे का? फॅन बघा. फॅन आहेत काही नाही. खुर्च्या. तुम्ही पहिलं छोटं असेल मंदिर आहे ना हे? आता लय मोठं म्हणजे इथं या तालुक्यात इतकं मंदिर आहे सुंदर. इतकं मंदिर छान. हो, आमच्या पूर्ण तालुक्यामध्ये एवढं छान मंदिर नाही. आमच्या गावाकडं पण एवढं सुंदर मंदिर नाही. कोळगावमध्ये, आमच्या कोळगावमध्ये एकच मंदिर आहे. नाही म्हणजे एकच मारुतीचं मंदिर आहे. इथं 2 मारुती आहेत, हे पाहू शकता तुम्ही. छान आहे ना मंदिर आहे. असं उभं राहा, तुमचा फोटो काढते आई. हां, इकडे बघा हात जोडून. इकडे बघितलं का पर्वत घेऊन कसे चालले जय हनुमान. पर्वत घेऊन आता वर किंवा सगळा जगाचा पर्वत घेऊन हातावर चालले जय हनुमान. लग केला. आपल्याला एवढासा संसाराचा भार पेलवत नाही. एवढा मोठा पर्वत घेऊन चालले. भेटायला कोण जातंय? जय हनुमान. जय हनुमान. ठीक आहे, तिथं लिहिलंय ना, जय हनुमान ज्ञान गुण सागर. थांबा, चला आता आपण हा व्हिडिओ इथं स्टॉप करू. असं हात जोडा, राम राम करा.